सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं आहात तुम्ही सर्व? काही मस्त. आय होप तुम्ही मजेत असाल आणि स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? सो आज ही चाललेत जेजुरीला. घरातली 3च माणसं चाललेत. पाठीमागून तुम्ही आई जाता वेळेला बघितली असेल. पिवला आणि आम्ही बघा चाललोय देवांच्या जवळ, तरी पण आपल्या आपलं ॲस्थेटिक ती हिला येत तिला शिकवले आम्ही. हा सो ही चालले दीदी आणि आई, मी नाही चालली. सो पुढचा ब्लॉग ही कंटिन्यू करतील. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. एवढा वेळ का लागतोय बोलायला. आणि सजेशन करायचं असेल तर कमेंट करा. आणि आजचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. आजचा व्ह्यू खूप सुंदर आहे बघा. सो आजचा हिचा लुक आहे हा. बघा किती मस्त वाटतंय. आणि काय सनलाईट येते, काय बोल. ही बघा ही चालली असं वाटते तरी का. मला असं वाटतं मी दुसरीकडे चालले. जेजुरीचा लुक करून पण असं जातं. ही आज पोचतील, उद्या राहतील आणि परवा रिटर्न. परवा नाही, उद्याच येणार. उद्या 10:30 रात्रीची वाजायला सुरुवात झाली. म्हणजे आता देव काढलेत आणि ते इथपर्यंत येतील. आणि इथं बस लागलेलं तो की बात आहे. चला मग. सो दीदी बघता जाण्याच्या अवतारामध्ये रेडी झाले. काय बोलशील मग? काय नाही, आता जेजुरीला चाल. पाठीमागून मस्त साऊंड आहे. बेस्ट. आम्ही आता जेजुरीला चाललोय आणि मी तिकडचं शूट करीन. आणि आता आपण जाऊ देवांच्या इथं. लेट्स गो. बोलू शकता तुम्ही का थंडी आली बाबा. सखल कानाला वाफा येतात ना थंड. काय सांगू. ते गल्ल्यातून जायला लागतं लिटरली. बघा अशी गल्लीतून चालले हो ही गल्ली पोर. लेट्स गो. सो बघा फायनली दिशा भेटल्या. किती दिवसानंतरच भेटले. आणि आंटी म्हणजे आम्ही नवरात्रीतच भेटलेलो ना. नवरात्रीतच भेटल्यानंतर आत्ता भेटलं. दिवाळीत पण नाही भेटलं अजून. करेक्ट. आणि आता आवाज येतोय तुम्हाला. तर सर्वात पहिले आपण वेशीवर पाया पडलो. त्याच्यानंतर वाजत गाजत आम्ही बसपर्यंत गेलो आणि बस डायरेक्ट जेजुरीला थांबते. ही बघा, ही बिल्डिंगवरची लोक आम्हाला अशी टपून बघतायत जसं काय काय. आणि इथंच आपल्याला प्रिया भेटलेली आहे.
अँड या आपल्या सर्व आंटीचा आणि आम्ही बघू शकता तुम्ही. हा जा बाय 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 नीट जा हरवशील तिथं ये जाते तिथे भीक मागत बसते. हा आम्ही आहोत. चला आई ओरडते तिथून. या गेल्या आता यांना बाय बाय करत तसं थांबू. अँड हा सर्व आमचा म्हाताऱ्यांचा परिवार आणि याच्यात खूप जण कमी आहेत. ती सर्व झोपली असतील घरी कारण की एवढं सकाळ सकाळीच चाललेत. बाबू बघा मस्त पैकी नाचत होता तिथं आता शांत. पप्पा गेला विचारत. आता बाबू मज्जा घरी एकटा. बाय कर दीदीला बाय. पादे 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 दीदीला पादे पादे. बाय. इथे तुम्ही बस बघू शकता. जाता वेळे 2 बसी होत्या. ही एक दाखवली मी जात. आम्ही आता जेजुरीला पोहोचलोय. हे बघा सगळी गाईचा अजून एक ब्लॉगर ज्यांचं युट्यूब आम्ही या बसमधून आलो आणि आमची सगळी मंडळी. आजचा दिवस नव्हतं. सो गाईज फायनली ही पोचलेली आहेत जेजुरीला. ही आली त्याच्यानंतर रूमवर गेलीत. नंतर फ्रेश होऊन जेजुरीला वरती चढायला निघालेत कारण की ही सॅटर्डेला गेलती आणि संडेला जेजुरी बंद असते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर यांनी देवांचा अभिषेक घातला, दर्शन केला आणि आले रूमवर रिटर्न. सो हा आहे जेजुरीचा संध्याकाळचा लुक. त्याच्यानंतर ही सर्व रूमवर गेलेत आणि झोपलेत. सो काय माहिती ती जेजुरीला तिथं काय करत असतील. बट आम्ही आता आहोत हां. आणि दिशा आज आमच्या इथं नाईट स्टेला आहे. साठेवा इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. खूप सुंदर आहे. आणि आत्ता सध्या वाजलेले आहेत रात्रीचे 12. सो हा आहे पनवेल महानगरपालिकेचा वडाळा लेक आणि इथं सध्या दिवाळीच्या मुले डेकोरेशन केलेलं आहे. सो आता आमचे फोटो झालेले आहेत आणि आता राऊंड मारतोय. तुम्ही बघू शकता जागे जागेवर काय ना काय विकायला आहे. फुगे आणि जर 8-7च्या टायमाला आला तिथं फुल पब्लिक भेटत. बट नाव इथे एवढी गर्दी नाही कारण की 12 वाजता. पण लेट या ग्रेट. इथे कंजूसगिरी चालू आहे. फुग्यांसोबत फोटो काढायला नाही देत. फोटो काढायला देतात तरी पण आम्ही कसं तरी काढलेत ते तुम्हाला बघायला भेटतील. बघून बघितले. दॅट्स कॉल पॉवर ऑफ द प्रो. दॅट्स इट. बोलते फुगा लेना पडेगा. हम थोड़ी लेंगे. बच्चे है क्या हम. तेच झाला. तिथून संपला एवढंच. तिथून चालत दाखवला तुम्हाला. काय बोलशील मग. काय ना फुगे बघा हे फुगे विकतायत आणि इथं झाडाला अडकलेत लिटरली. आणि एक फुगा तर छत्रीलाच अडकले. काय फायदे काय फायद्याचं नाही आहे घ्यायचं म्हणून घेऊ नका. काय फक्त फोटो काढायला घ्यायचं. फोटो काढायला मागायचं संपलं का. ते एका पोराने घेतले पण आहे तसा अडकून फुगा.
आणि इथे तर फुगेवाल्यांची वेगळीच मौज आहे. फोटो काढायचे असतील फुग्यांसोबत तर 50 रुपये आणि जर तुम्हाला फुगा पाहिजे असेल तर 20 रुपये. दोन्ही पण तुम्हालाच ठेवा बरं. सो आत्ता टायमिंग झालेलं आहे. दाखव मोबाईलात किती टायमिंग झाले. 21 झालं. 12:21 आणि आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला. आम्हाला थंडी बिंडी काय नाही. हां भरपूर थंडी तरी पण आम्ही आईस्क्रीम खातो. सो इथं आम्ही आईस्क्रीम टेस्ट करत होतो का कुठली आईस्क्रीम बेस्ट आहे आणि कुठली घेऊन जाऊ. त्याच्यात आम्ही आईस्क्रीम जी खाल्ली ती आईस्क्रीम खाण्यात वेगळंच मजा आहे. हां फ्रीची असते ना म्हणून. सो फायनली इथून आईस्क्रीम घेतली आणि आम्ही निघालो घरी. घरी येऊन झोपलो. The next morning. आता आम्ही मार्केटमध्ये फिरायला आलोय. फिरायला नाही घ्यायला आलोय. म्हणजे घेण्यासाठी पण आणि फिरण्यासाठी पण. तुम्हाला दाखवते मी पुढचा नजारा. सो यांनी मार्केट एक्सप्लोअर केला. त्याच्यानंतर देवांचा गोंधळ होता. गोंधळ झाल्याच्या नंतर निघायचा होता. रूममध्ये बसलोय. आता फक्त आम्हाला दुपारचं जेवण करायचं आणि आम्ही नंतर निघू. शॉपिंग करायचे. सानवी मात्रे. तर गोंधळ झाला, जेवलीत आणि निघालीत. आय नो दॅट हा व्लॉग या दोघीने नीट नाही शूट केला, पण आता आपण काय करू शकतो. आपण स्वतःहून जाऊन केलं असतं तर वेगळी गोष्ट होती, पण राहू द्या आता. सो फायनली जेजुरीशी आलेली आहेत आणि आता आपण चाललोय. आमची आरती होतील, परत ते नाचत नेतील. सो त्याच्यासाठी आणि तो व्लॉग दीदीने कंटिन्यू केला. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. तर इथून मी कंटिन्यू करते परत. लेट्स गो. सो रस्त्यानं बघा या दोघी जाऊन आल्यात. मस्त. मी पण मी आता आली आहे ना. शिदून चिल्लच नाही केलं. काय करू. आम्ही तुझ्या ब्लॉगचे क्लिप्स आणलेत. थँक्यू सो मच. पाठवा. तुझे सबस्क्रायबर वाढतील. सो इथून जमल्यात आम्ही. इथं आम्ही आलो आता. वाजवत नाही आला. सो फायनली इथं देव आलेले आहेत. सो देवांना पहिले ओवाळून घेतात. तर त्याच्यानंतर फुल नाचायची सुरुवात झालेली आहे आणि लास्टला हल्दीशी एवढी माकल्यात सर्व, काय बोलू तुम्हाला.
सो फायनली देव जेजुरीशी आमच्या देवघरात आलेत. आम्ही मस्त नाचत नाचत आणलेले आहेत. अँड आता जे तुम्ही गळ्यात रेड फडका बघता त्याच्या आतमध्ये आमचे कुलदेव आहेत. सो सर्वात पहिले जे त्यांनी घातलेले असते त्यांचे पाय धुतले जातात, त्यांना ओवाळून घेतात, त्याच्यानंतर आतमध्ये घेतात आणि आतमध्ये गेल्यावर आरती असते आणि दुसऱ्या दिवशी अभिषेक असतो. बाय द वे ते अभिषेकचा व्लॉग नाही येणार बिकॉज कॉलेज होतं, माझा कॉलेज चालू झालेलं आहे, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. बट बाय द वे यू एन्जॉय वॉचिंग दिस व्लॉग. सो हे आहेत आमचे म्हाताऱ्यांचे देव, त्या बघा या फडक्यामधले. सो हे गाईज, हाच होता आपला आजचा व्लॉग जेजुरीचा. आय नो दॅट क्लिप जरा ठीकठाक नव्हत्या कारण की मम्मी मला ही जेव्हा जेजुरीशी आलीत ना तेव्हा काय बोलली असेल, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसंच आपण स्वतःहून जर कुठली गोष्ट करत नाही ना तर आपल्याला ती ठीकठाक वाटत नाही. दुसऱ्याने गेली असेल तर आपल्याला खोडी काढण्यात भरपूर मजा येते. भरपूर मजा नाही, त्या क्लिप आपल्याला आवडत नाही, ती गोष्ट आवडत नाही. तसंच झालं व्लॉगमध्ये. या दोघींनी काही व्लॉग नीट शूट केलेला नाही आहे, मला तो आवडला नाही. पण आता काय करू शकतो, आपला व्लॉग तर पोस्ट करायचा आहे, तुम्हाला दाखवायचा आहेच. त्याच्यामुळे हा व्लॉग आलेला आहे. आणि माझ्या डेली अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. अँड डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब फॉर द मोर व्हिडिओ. Thanks for watching. Bye bye. Next vlog coming soon.